आता काही होऊ शकतं, काही नाही होऊ शकतं, याच्यावर खूप रिसर्च झालेला आहे आणि तो रिसर्च आता प्रत्यक्षात आणण्याची वेळ आलेली आहे आणि त्यात तुम्ही सगळेजण सहकार्य कराल अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी हाच आग्रह असेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील पंढरपूर विठुरायाची नगरी जी आपण घडवण्याचा संकल्प मुख्यमंत्री महोदय करतायत, त्यात आपण सगळ्यांनी जर योगदान आपण द्यालच आणि आपण सगळे मिळून एक भव्य दिव्य असं विठुरायाची नगरी आपण या निमित्तानं घडू. वारी एकदम भव्य दिव्य झाली, त्या टोटल सेवा यातनं भाविक आनंदी झाले. अशा ही घटना घडताना पालकमंत्री बाहेरचा मिळाला असं मोहिते पाटलांनी बोललं. मी म्हणलं माझ्या वारीचे कौतुक करताय तुम्ही. मी आपल्याला सांगेन की या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी सगळ्यात आनंदी आहे. प्रचार प्रसिद्धीचा विषय इथं येत नाही आहे, पण वारकऱ्यांच्या सेवेचा संधी जी मिळाली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली आणि त्या अनुषंगानं वारकऱ्यांची या निमित्तानं सेवा करता आली. पालखीच्या विश्वस्तांची किंवा पालखीची सेवा करता आली, दिंड्यांची सेवा करता आली, विठुरायाच्या नगरीची सेवा करता आली, इथल्या व्यवस्थेमध्ये सहभागी होता आलं आणि ह्या व्यवस्थेमध्ये सहभागी झाल्यानंतर याचा जो रिझल्ट आहे तो आपण सगळ्यांनी बघितला आणि मला खास करून आनंद याचा आहे की एकही वारकरी आजच्या झालेल्या वारीमध्ये निगेटिव्ह बोलणारा एकही वारकरी भेटला नाही, एकही विश्वस्त भेटला नाही, एकही स्थानिक नागरिक भेटला नाही. सगळ्यांनी भरभरून वारीचं कौतुक केलं. मुख्यमंत्री महोदयांनी जी संकल्पना राबवण्याच्या सूचना आम्हाला दिलेल्या होत्या त्या संकल्पना आम्ही राबवल्या आणि त्याचा परिणाम एवढा सर्वोत्तम झाला की वारकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. वारकऱ्यांनी या सगळ्या गोष्टीच्या सुविधा ज्या होत्या त्याचा लाभ घेतल्यानंतर त्यांना वारकऱ्यांना झालेला जो आनंद आहे याच्यापेक्षा वेगळा काय आनंद असू शकत नाही. आज आपण बघता वारी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ चंद्रभागा आणि स्वच्छ पालखी केल्याच्या दुसऱ्या दिवशी आपण बघितलं पालखी इथं होती काल, असं एखादी ठिकाणी असं वाटत नव्हतं की काल पालखी इथून गेली. एवढी नियोजनपूर्वक स्वच्छता आणि एवढं वारीचं सुंदर नियोजन झालेलं होतं आणि त्यातून आपण बघितलं की वारकऱ्यांनी भरभरून वारीच्या बाबतीत बोलले. याच्यापेक्षा वेगळा आनंद असू शकत नाही आणि ही सेवा खऱ्या अर्थानं आपण केली म्हणून याच्यात तुमचंही मोठं योगदान आहे. मला खास करून मी साधारण 27-28 तारखेच्या दरम्यान ज्या ज्या घटकांनी वारीच्या कालखंडामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे त्या सगळ्या घटकांच्या सोबत मी बसणार आणि बोलणार आहे. त्यांचा जमेल त्याचा सन्मान करणार आहे. पत्रकार बांधवांचा एकत्रित सन्मान आपण करू. पण मला तुमचाही मनापासूनचा विषय आनंद आहे पत्रकार बांधवांच्या बद्दल की मी इथं याच्या अगोदर पंढरपूरच्या पत्रकारांच्या बद्दल मला खूप काही ऐकवण्यात आलं. मी वास्तव सांगतो, खूप काय ऐकवण्यात आलं होतं मला, पण इथं आल्यानंतर मला तसा अजिबात अनुभव आला नाही आणि माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांनी भरभरून मला साथ दिली. किंबहुना ही वारी सर्वोत्तम होण्यामध्ये माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांचं हे योगदान आहे आणि त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे आणि त्यांचं मनापासून या ठिकाणी बोललं जात होतं पेनड्राईव्हमुळे सरकार बदललं असाही आरोप होता. पेनड्राईव्हमुळे फक्त सरकार शिंदे सरकार आलं आणि आता लोडांनी पुढे येऊन ते पेनड्राईव्ह जर काय गिरीश महाजनांवर लोढा म्हणून गुन्हा दाखल झाला आणि दोन गुन्हे दाखल झाले. प्रफुल्ल लोढा म्हणून आपण सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे आणि त्यांनी क्लिअर या संदर्भात भूमिका मांडलेली आहे की अशी एकच कंप्लेंट आलेली होती त्याची चौकशी चालू आहे. याच्या पलीकडे अन्य कुठल्याही कंप्लेंट आलेल्या नाहीत आणि याच्या पलीकडे अन्य कोणी या हनी ट्रॅपमध्ये आहे असं अजिबात नाही. हे मुख्यमंत्री महोदयांनी फ्लोअरवर केलेलं विधान आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी फ्लोअरवर जेव्हा मुख्यमंत्री महोदय बोलतात तेव्हा त्याच्यावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. बदनाम करण्यासाठी सगळं हे तर प्लॅनिंग चालूच असतं ना. सरकारला बदनाम करणं हाच विरोधकांच्या हातात असलेला एकमेव अजेंडा आहे आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा शासक उत्तम शासन करतो, जेव्हा त्याच्या राज्यातली जनता खुश असते, तो रयतेसाठी चांगला शासक म्हणून
विकासाचं काम असेल, बाकी सगळ्या गोष्टीमध्ये खूप चांगलं काम करतो. आणि तेव्हा तो राज्यकर्ते किंवा ते शासक कसाच ऐकत नाही म्हणल्यानंतर कधीतरी त्याच्या चारित्र्याकडे जाऊन शिंतोडे उडवायचा कार्यक्रम होत असतो. तर सरकारच्या चारित्र्यावर येतात आता ही लोक. सरकार खूप चांगलं काम करते, त्यांच्या हातात कुठलाही मुद्दा नाही आहे. आपण बघितलं असेल अगदी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यापासूनचा विषय तो, आणि मराठीचा अभिमान स्वाभिमान असण्यापर्यंतचा विषय आहे. हे सगळे विषय निवडणूक आल्यानंतर येतात. वास्तविक पाहता मराठी भाषेला जो अभिजात दर्जा देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते आदरणीय मोदीजींच्या सरकारनं केलंय. आणि ते करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड फॉलोअप घेतला आणि त्या दृष्टीने प्रयत्नही केले, आणि याचे सगळेजण आपण साक्षीदार आहोत. त्यामुळं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याच्याबद्दल कुठंही अभिनंदनाचा ठराव या बहादरांनी घेतला नाही. कुणी काही कौतुकाचे दोन शब्द बोलले नाही. याच्याविषयी कधी चर्चा होत नाही आहे. आणि ज्या गोष्टी स्वतःच केलेल्या आहेत, म्हणजे स्वतःच घडवलेल्या आहेत, आणि स्वतः दोषी असताना दुसऱ्यावर बोट दाखवून राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न करणारी ही मंडळी आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. परंतु मला अभिमान आहे, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अभिमान आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो मिळाला तो आदरणीय मोदीजींच्या कालखंडामध्ये मिळाला. आदरणीय देवेंद्रजींनी त्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत, पण जेव्हा निर्णयात्मक लढाई लढायची होती तेव्हा ही लढाई झाली आणि आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मुलाखत चालू आहे, काय वाटतंय ते ज्याच्यामुळे खूप मोठा फरक पडेल असा दावा केला जातो? उत्तर बी त्यांचा आणि प्रश्न बी त्यांचाच. आता ह्याच्यातनं काय फरक पडणार आहे हे महाराष्ट्रातली जनता सांगेल, मी काय सांगणार. मोदी पाटलांनी आज बॅनरबाजी केली, उद्या सीएम साहेबांचा वाढदिवस आहे, कुठेतरी जवळ जाण्याचा परत प्रयत्न केला. कसली बॅनर? म्हणजे वाढदिवस आता प्रत्येकाला आपलं प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार आहे, आणि कुणी कसं प्रेम करावं हा ज्याचा विषय आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेलं प्रेम जे आहे ते आता किती लागू होईल याचा विषय मी काय बोलणार नाही. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चा वाढदिवस आम्ही सगळेजण म्हणजे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते हा सेवा दिन म्हणून साजरा करतो. आणि आज आम्ही साधारण 1 लाख लोकांनी रक्तदान करावं अशा पद्धतीचा आमचा संकल्प आहे. पण मी खात्रीने सांगतो की याच्या दुप्पट तिप्पट रक्तदान झालेलं आपण बघाल, आणि हा विश्वविक्रम असेल. या आदरणीय देवेंद्रजींच्या वाढदिवसा दिवशी झालेलं रक्तदान हे विक्रमी असेल. एवढं रक्तदान आम्ही करू, आणि सेवा कार्यच या दिवशी सगळ्यांना अपेक्षित आहे. मला वाटते सगळा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सेवा कार्यात उद्या राहील. आणि आपण सगळेजण पाहत आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना वाढदिवसाचे बॅनर लावावे, वाढदिवसाचा प्रसिद्धी करावी किंवा वेगळे कार्यक्रम करावे हे बिलकुल अपेक्षित नाही, आणि त्यांना ते आवडत नाही. आणि तशा त्यांनी स्वतः सूचना दिलेल्या आहेत. म्हणून हा दिन आम्ही सेवा दिन म्हणून साजरा करतो. व्हायरल झालं होतं, अर्ज बंद झालं होतं, अधिकाऱ्यांवर त्या कारवाई करणार का? मंडपाला ठेका देतो म्हणून पैसे मला माहिती नाही, मी माहिती घेऊन सांगतो. विधानसभेत चर्चा झाली. मला आता मी खरंच माहिती नाही, म्हणजे मला आता तुम्ही म्हणताय मी कुठल्या विषयाला बघायला देत नाही तुम्हाला माहिती आहे, पण मला आत्ताच तुमच्याकडून समजलं. तर मी काय प्रत्येक विषयात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक काय वाढताना दिसते. काल एका हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि सीएम साहेब बराच वेळ होते. संजय राऊत म्हणतायत अशा भेटी चालत असतात वगैरे. काय खरंच काय वेगळ्या घडामोडी आहेत का? नाही, आता वेगळ्या घडामोडी आहेत किंवा नाहीत हे सांगण्या इतपत अधिकारी मला नाही, ते सांगण्या इतपत माझी राजकीय उंची आहे का नाही हाही विषय आहे. त्यामुळं ज्या घडामोडी घडतायत ते तुम्ही सगळेजण पाहताय. आणि मला वाटतं राजकारणात या सगळ्या गोष्टी असतात. कोणी कोणाचा काही कायमचा दुश्मन नसतो आणि कोणाची व्यक्तिगत दुश्मनी नसते.
राजकारणात या छोट्या मोठ्या घडामोडी होत राहतात आणि कोणी भेटणं म्हणजे काहीतरी मोठी उलतापालत होते आणि त्यातून काहीतरी वेगळं घडते असं अजिबात नाहीये. याच्यापेक्षा अधिकची माहिती घ्यायचं असेल तर संबंधितांनाच विचारलं चांगलं राहील. 23 तारखेला फक्त मुख्यमंत्री महोदय नामदेव समाधी सोहळ्याला येणार आहेत आणि समाधी नामदेव पायरीचंही दर्शन घेतील, विठुरायाचंही पुन्हा दर्शन घेतील आणि नामदेव समाजाचे जे सगळे लोक आहेत त्या लोकांशी मुख्यमंत्री संवाद पण साधतील. या निमित्तानं नामदेव समाजाच्या लोकांचे महाराष्ट्रातले देशातले नाही तेच की महाराष्ट्रातले आणि देशातले सगळे समाज बांधव या ठिकाणी येत आहेत. सगळे येत आहेत आणि त्या अनुषंगानं ते त्यांच्याशी संवाद पण साधतात. आरणचं काय दौरा? आरणला मुख्यमंत्री महोदय जाणार नाहीत. आरणचं काम आम्ही चालू करू आणि मग मुख्यमंत्री अवश्य त्या ठिकाणी येतील. कारण मुख्यमंत्री महोदयांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट जाहीर केली आणि ती प्रत्यक्षात त्याची सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री महोदय अवश्य येतील. भाऊ परवाची कशा पद्धतीचा आणि मुख्यमंत्री कार्यक्रम माझ्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला हे साफ खोटं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून हा निधी आलेला आहे. आम्ही सगळेच म्हणजे सहकारी म्हणून काम करत असताना त्याचा फॉलोअप आम्ही अवश्य केलाच. हे घडावं म्हणून प्रयत्न आम्ही अवश्य केले असतील. पण हा निधी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादानं म्हणा किंवा त्यांनी दिलेला हा निधी आहे. आणि आपल्याला आठवत असेल की बरोबर 1 वर्षापूर्वी आजपासून बरोबर 1 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय आरणला आलेले होते आणि आरणला आल्यानंतर त्यांनी तो शब्द दिलेला होता की आम्ही आरणला अ वर्ग दर्जा देऊ आणि 100 कोटी रुपयाचा आराखडा आरणचा सावताबाबांच्या समाधीस्थळाचा आपण करू अशा पद्धतीचा घोषणा त्यांनी केलेली होती. आता 100 कोटी नाही, आता 150 कोटी रुपयाचा आराखडा झाला आणि खूप सुंदर असं मंदिर, खूप सुंदर असा परिसर त्या ठिकाणी आपण करतोय आणि अ वर्ग दर्जाही त्याला मिळालेला आहे. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आणि महाराष्ट्र सरकारला मी मनापासून धन्यवाद देईन की दिलेल्या शब्दाला जागणारं सरकार हे या निमित्तानं जनतेला पुन्हा एकदा आदर महिला भाविकांच्या कुटुंब होतील कायमस्वरूपी देतं. आपण व्यवस्था असावी तिथे वारीपुरती फक्त 3 महिला एक पुरुष 4 जण. अगदी तुम्ही म्हणता ते खरं आहे. परवा दिवशी झालेली घटना खूपच दुर्दैवी आहे. कारण एवढी मोठी वारी झाली तेव्हाही अशा काही घटना घडल्या नाहीत. वारीनंतर ही झालेली घटना जी आहे वास्तविक दुर्दैवी आहे आणि या अनुषंगानं कलेक्टर महोदयांशी माझी चर्चा झालेली आहे आणि आम्ही एकदा नदीची जी बाउंड्री आहे ते आखून त्याला एक व्यवस्थापन करू की तिथून पुढं जसं आपण हरिद्वारला जातो तेव्हा एका ठिकाणाहून पुढं स्नानाला जाता येत नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला करता येते का, तसा त्या प्रयोग आपण या निमित्तानं करू आणि तशी व्यवस्था तातडीनं कशी करता येईल या संदर्भातल्या सूचना प्रशासनाला आपण देऊ आणि इथून पुढं अशा घटना टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू. नगरपालिकेलाही आपण या संदर्भातल्या काही सूचना देऊन कायमस्वरूपाचे काही लोक त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था करता येते का याच्या संदर्भात आपण प्रयत्न करू. उद्धव ठाकरे एकत्र येतील वाटतंय काय फरक पडेल? मला आनंद आहे की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भाजपा एवढी सक्षम झालेली आहे की अनेक लोकांना एकत्र यायला लागलं किंबहुना अशक्य पाय गोष्टी आता घडायला लागल्या आणि या ताकदीपुढं दोघांना एकत्र यायला लागलं याच्यापेक्षा आणखीन आनंद काय असू शकतो. संजय राऊतांना वाटते वारंवार त्याबद्दल ते बोलतायत काय कोणाला वाटतंय? संजय राऊत 4 मंत्र्यांची विकेट पडणार म्हणते जातात. 4 मंत्र्यांची राजधानी कसं काय? आता संजय राऊतांना भविष्य कळतंय असं मला वाटतं पण ते भविष्य ते पोपट चिठ्ठी काढतो तसं असावं. मला वाटतंय त्यांनी बोललेले आजपर्यंत एखादं वाक्य खरं झालेलं तुमच्या ऐकण्यात आहे का? राऊत बोलले म्हणजे ते होणार नाही पक्का असेल. राजकारणात अजून घडामोडी घडतील असं त्यांचं स्टेटमेंट आहे. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घडामोडी तुम्हाला दिसून येतील असं तरी
राजकारणामध्ये रोज घडामोडी होत असतात आणि रोजच लोक पाहत असतात. त्याच्यामध्ये नवीन काय असायचं काय कारण नाही. त्यामुळं ते काय म्हणतात, घडामोडी काय घडतील, तर उबाटातनं काही लोक शिवसेनेत येतील, शिंदे सेनेमध्ये येतील, काही लोक अन्य पक्षामध्ये जातील. या घडामोडी सातत्यानं चालू आहेत. त्यामुळे त्या घडामोडीवर त्यांचं बारकाईने लक्ष असते. आता कोण राहिलाय का असं असतं. माणिकराव कोकाटे रमेशच्या त्यांच्या महापालिकेच्या निवडणुकीपुरताच मराठी विषय राहील, त्यानंतर गायब होईल. मग याच्यामध्ये काही शंका आहे का तुम्हाला? हा मराठी भाषेबद्दलचं जे प्रेम आहे ते निवडणुकीसाठी झालेलं आहे. निवडणूक संपल्यानंतर हे प्रेम कुठं जातं 5 वर्ष तुम्हाला माहिती आहे. आणि 5 वर्षानंतर आठवतं तुम्हाला, 5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांचं स्टेटमेंट आठवत असेल तुम्हाला, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होऊ देणार नाही. त्या निवडणुकीच्या प्रचारात केलेलं भाषण आता या निवडणुकीच्या प्रचाराच्या भाषणात तो वाक्य आलेलं आहे. याच्या पलीकडे याच्यामध्ये काही तथ्य नाही. आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली की मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी वेगळं करू शकत नाही. मारहाण झाली परवा त्या संघटनेच्या राजीनाम्याची मागणी होती त्यांच्या. नाही, मुळातच ती सगळी परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आता माननीय कृषी मंत्र्याचं स्टेटमेंटही आपण बघितलेलं आहे. आणि आपण त्यांचं म्हणणं खरं मानून आपण जरी विचार केला तरी आपल्याला माहिती आहे की आताही माझा मोबाईल उघडला तरी ॲड येते आणि रमी संदर्भातली ॲड येते. अशा काही गोष्टी होत असतात. त्यामुळं आपण त्याला फार किती हे द्यावं प्रत्येकाचा विषय आहे. परंतु मी एक ह्याच्यातनं सांगेन की लोकप्रतिनिधींना खाजगी जीवन नसतं. त्यामुळे त्यांनी प्रत्येक क्षण प्रत्येक वेळी आपण जबाबदारीनं व्यतीत केला पाहिजे. हे यातून मात्र शिकण्यासारखं आहे. कर्मचाऱ्यांचं